नमस्कार. सरकारतर्फे मदतीची घोषणा करून जवळपास 1 महिना झाला आहे. जी-आर काढूनही 8 ते 10 दिवस उलटलेत. पहिले जून-जुलैचा जी-आर काढण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरचा जी-आर काढण्यात आला. आश्वासनं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली, की दिवाळीपूर्वी, दिवाळी दरम्यान किंवा दिवाळीच्या नंतर मदत ही शेतकऱ्याला मिळेल. पण अद्यापही तुरळक शेतकरी वगळता शेतकऱ्याच्या हातात आणि खात्यात एकही रुपया छळकला नाही. मग अशातच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे, की ई-के-वाय-सी करणं खरंच बंधनकारक होतं का? पण ई-के-वाय-सीचं पोर्टल बंद ठेवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच त्यांचा फार्मर आयडीमध्येच काही अडचण आहे का? की माझ्या खात्यातच काही अडचण आहे? मग शेतकरी बँकेचे फेटे मारतोय, सी-एस-सी केंद्राच्या फेटे मारतोय किंवा तहसील कार्यालयाला भेट देतोय, पण उत्तर कुठूनच मिळत नाहीये. निराशाच त्याच्या हाती लागली आहे. मग सरकारकडनं देऊ केलेली किंवा निघालेली मदत ही नेमकं अडली कुठं? अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर का पोहोचत नाहीये? आज इलेक्ट्रॉनिक माध्यमच्या डी-बी-टीच्या माध्यमातून जर पैसे वितरण होणार असतील, तर त्याला 15 ते 20 दिवसाचा कालावधी का लागतोय? आणि सत्ताधारी मंडळींना याचा प्रश्न विचारला असता त्यांची भूमिका काय आहे? कोणत्या शब्दात त्यांनी काय उत्तरं दिलेली आहेत? या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारची जी काही मदत तुमच्यापर्यंत पोहोचते, ती नेमकं कुठं अडकली आहे आणि कशा स्वरूपात तुम्ही ती प्राप्त करू शकता त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला वेगळ्यातच मिळत राहील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, वाटपाची प्रणाली अगोदर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, की कोणत्या प्रणालीद्वारे वाटप होतं. बजेट शासनानं डिक्लेअर केलं. त्यानंतर जी-आर काढण्यात आले. आता जी-आर जवळपास 16, 17, 18 तारखेला काढण्यात आले. त्यानंतर ज्या जिल्ह्याला जितकी मदत घोषित करण्यात आली होती जी-आरमध्ये, तितकी मदत ही त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला, जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत, डी-सी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, या ऑफिसला ती मदत ही जमा होते. आता ह्या जमा झालेल्या मदतीला पुढे वाटप करण्याची जबाबदारी ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरची असते. प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदाराची असते. त्यानंतर होतं काय, की जे कोणी पात्र लाभार्थी आहेत, आता तसं तर सरसकटच पात्र आहेत, परंतु हे जे काही पंचनामे करण्यात आले होते, त्यानंतर ज्या याद्या जमा करण्यात आल्या होत्या, त्याचे विशिष्ट क्रमांक देण्यात आले होते. या याद्या अपलोड करण्यात येतात तहसीलदारच्या माध्यमातून, तहसील ऑफिस माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या मंडळनिहाय याद्या ह्या अपलोड करण्यात येतात पात्र शेतकऱ्यांच्या. आणि त्याच्यानंतर जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती डी-बी-टीच्या माध्यमातून, आणि यावेळेस डी-बी-टी करताना ॲग्रीस्टॅगचा वापर करण्यात आला आहे. तर ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून जे खातं लिंक असणार आहे आधार कार्डला, त्यावरती तुमची मदतही मिळणार आहे. परंतु जवळपास 10 ते 15 दिवस झालेत सरकारनं प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती पैशाची मदत ही पाठवली आहे. मग जिल्हाधिकाऱ्याकडनं म्हणजे तुमच्या जिल्ह्यात मदत आलेली आहे, परंतु अजूनही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचायला उशीर का होतोय? आता सत्ताधारी मंडळींना जर हा प्रश्न विचारला, तर त्यांची भूमिका काय आहे आपण हे थोडक्यात ऐकूया. आपल्या माहितीसाठी साधारण 6 लाख खातेदारांना आपल्याला अंदाजे 550 कोटी रुपयाचं वितरण करायचं आहे. 6 लाख खातेदारांना 550 कोटी. आणि स्वाभाविकच आहे की हे राज्यभर आता चालू आहे. याद्या ज्या आहेत त्या देत असताना आपल्या प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार त्यांच्या अंतर्गत याद्या अपलोड करतात आणि अपलोड झाल्यानंतर मुंबईमधनं संबंधित बँकेकडे डिटेल जातात आणि मग पैसे जमा व्हायला सुरुवात होते. दिवाळीच्या मध्ये काही सुट्ट्या असल्यामुळे खरं तर रविवारी यादी उपलब्ध करून देण्यात आली होती, गेल्या रविवारी सोमवारी. आणि सोमवारपासनं तुम्ही बघितलं असेल, मी काही पोस्ट केले होते, सोमवारी संध्याकाळी काही पैसे जे आहेत ते पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे प्रक्रिया जी आहे ती चालू आहे. स्वाभाविकच आहे की व्यापक असल्यामुळे, थोडी कॉम्प्लेक्स असल्यामुळे जरा वेळ लागतोय. सोमवार मंगळवारी वर्किंग डे आहेत. मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. तर हे होते धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, ज्यांनी की आश्वासित केलेले शेतकऱ्यांना की मदत सोमवारी संध्याकाळपासून किंवा मंगळवार बुधवारपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. आता हे उदाहरण होतं फक्त धाराशिवचं, जिथे की 6 लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार होती. त्यासोबतच त्यांनी जी मदतीचं दुसरी जी मदत होती की निविष्ठा अनुदान म्हणून, त्याबद्दलही बोलले आहेत आणि त्याचीही मदत मिळणार आहे. मग त्याच धर्तीवर आपण अंदाज बांधू शकतो की इतर जिल्ह्यातही जे विलंब होतोय मदत वाटपीचा, हा तांत्रिक विलंब समजू शकतो आपण, की दिवाळी होती त्याच्यामुळं बँका सक्रिय नव्हत्या, बँक पोर्टल सक्रिय नव्हते आणि त्यामुळं काय ते फक्त केवळ तुरळक शेतकऱ्यांनाच मदत मिळालेली आहे. आणि उर्वरित शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत की येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ही मदत तुमच्या खात्यावरती मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त काही करण्याची गरज नाही आहे. ना ई-के-वाय-सी करायचं आहे, ना कुठल्या तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे. तर वाट पाहायची तुम्हाला आणखीन 1 ते 2 दिवसाची. यामध्ये विलंब होण्याचा किंवा पैसा न मिळण्याचं आणखीन 1 ते 2 कारणं आहेत. ते तुम्ही तुमचे स्वतःचे त्यामध्ये येतात का ते तपासून पहा. सर्वप्रथम कारण म्हणजे तुमचं फार्मर आयडी बनलेला आहे का नाही. जर का तुमचा फार्मर आयडी बनला नसेल अद्याप, तर तुम्हाला मदत ही कसलीच मिळणार नाहीये. दुसरं कारण की तुमच्याकडे फार्मर आयडी आहे, परंतु त्यावरती जोडली गेलेली जमीन जी आहे ती केवळ एक गावातलीच असेल तर.
म्हणजे होतं काय, एका शेतकऱ्याची एकापेक्षा जास्त गावात जमीन असेल तर फार्मर आय डी काढताना जर समजा तुम्ही एकच गाव आणि त्यातलं गट दिला असेल किंवा एका गावातला एकच गट दिला असेल, एकापेक्षा जास्त गट असतील, तर तुम्हाला जे गट जोडलेलं आहे, जितकी जमीन जोडली आहे तितक्याच पैसा मिळणार आहे आणि जे काही गाव राहिलेलं आहे जोडायचं त्याचा पैसा तुम्हाला मिळणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, तर तुम्हाला तहसील ऑफिसला जाऊन तलाठ्याला भेटून तुमचं जे काही आहे सातबारे वगैरे जमा करून तुम्हाला तुमचं फार्मर आय डीमध्ये सगळी जमीन तुमची जी काही असणार आहे, एका गावात असेल किंवा एकापेक्षा जास्त गावात असेल किंवा एकापेक्षा जास्त जिल्ह्यात असेल, जोडून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच पंचनामे ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस तुमच्या यादीमध्ये नाव गेलेलं आहे का, ही त्याची खात्री करून घ्या. कारण काही शेतकरी जे आहेत ते गावात नाही राहत, शहरी भागात कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त राहतात. तर त्यांना हे पंचनामे कधी होऊन गेले हे कळलेलं नसेल आणि यादीत जर नाव नसेल तुमचं, तर तुम्ही परत एकदा तहसील कार्यालयाला भेट देऊन तुमचं नाव त्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं सुनिश्चित करायचं शेतकऱ्यांनी, की आपली बाजू तरी बरोबर आहे की नाही. जर तुमची बाजू बरोबर असेल तर तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी थोडीशी उपयोगी आणि दिलासादायक ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.